मत्स्य पालन योजना ही योजना केंद्र सरकारने सुरू केली असून शेतकऱ्यांना 40% ते 60% पर्यंत अनुदान मिळत आहे। शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात खांडवे पाटील युट्यूब चॅनल। शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मत्स्य पालन ही नवीन योजना सुरू केली आहे। या योजनेचे मुख्य फायदे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। आता अनुदान कोणत्या गोष्टीसाठी मिळते आणि अनुदान किती मिळते, या योजनेसाठी अर्जासाठी लागणारे कागदपत्र, अर्ज कोण करू शकतं, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। या योजनेमध्ये मासे उत्पादन वाढवणं, शेतकऱ्यांना नवीन व्यवसाय देणं, रोजगार निर्मिती करणं। आता या योजनेचे मुख्य फायदे काय ते पाहूया। तलावासाठी मत्स्य शेतीसाठी सुरू करण्यासाठी अनुदान मिळतं, मासे खाद्य बियाणं यावर मदत मिळते, कोल्ड स्टोरेज ट्रान्सपोर्टसाठी सहाय्य मिळतं, मत्स्य व्यवसायातून चांगली कमाई सुद्धा होते। आता अनुदान सामान्य वर्गासाठी 40% पर्यंत अनुदान आहे, SC ST महिलांसाठी 60% पर्यंत अनुदान आहे। जर प्रकल्प खर्च तुमचा 1 लाख रुपयाचा असेल तर तुम्हाला 40,000 ते 60,000 पर्यंत त्या ठिकाणी अनुदान मिळतं। आता अनुदान कोणत्या गोष्टीसाठी मिळतं तर नवीन मत्स्य तलाव असेल, जुना तलाव दुरुस्ती असेल, सिस्टम असेल, मत्स्य बियाणं असेल, फीड युनिट असेल किंवा स्टोरेज असेल किंवा मार्केटिंग असेल। आता या योजनेसाठी अर्जासाठी काही कागदपत्र लागतील, जसं की तुमचा 7/12 उतारा, बँक पासबुक फोटो, मोबाईल नंबर, प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट। आता या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतं मित्रांनो, अर्ज कसा करायचा हे तुम्हाला सांगतो। महाडीबीटी फार्मर या वेबसाईटवर जायचं आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे। महाडीबीटी महाराष्ट्र.gov.in या लिंकवर जायचं आहे। त्या लिंकवर गेल्यावर तुम्हाला मत्स्य पालन किंवा मत्स्य त्या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल, ते ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। हे ऑप्शन तुम्ही निवडलं की सर्व अर्ज तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप भरून घ्यायचा आहे। सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहे। तुमचा अर्ज का मंजूर झाला, मंजुरीनंतर काम सुरू करायचं आहे किंवा जिल्हा मत्स्य कार्यालयात जाऊन तुमचा अर्ज तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। आता या व्यवसायापासून कमाई कशी होते तर 1 एकर तलावातून तुम्हाला 2 ते 5 लाख रुपयापर्यंत वर्षाला कमाई ही शक्य आहे। त्याचबरोबर तुम्ही बाय फ्लॉक पद्धतीने कमी जागेत सुद्धा उत्पादन मिळू शकता। आता या ठिकाणी महत्त्वाची सूचना अशी की पाण्याची उपलब्धता आवश्यक असते, योग्य प्रशिक्षण घ्या, सुरुवातीला छोटा प्रकल्प करा, मत्स्यपालनातून लाखोची कमी होऊ शकते आणि 60% अनुदान तुम्हाला सुद्धा मिळू शकतं। फिश फार्मिंग बिझनेस 2026 हा कमी खर्चात आणि मोठा नफा देणारा चांगला व्यवसाय आहे। अशा प्रकारे मत्स्यपालन हा व्यवसाय तुम्ही करून चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकता। तुम्ही जर पाहिला असेल तर शेतीसोबत जर जोड व्यवसाय केला तर शेती आजकाल हे परवडत आहे आणि बरेच तरुण वर्ग हा शेतीसोबत जोड व्यवसाय करताना दिसतोय। बराच तरुण वर्ग नोकरीच्या मागणीला लागता शेतीसोबत जोड व्यवसाय आता करताना दिसतोय। मित्रांनो, मत्स्यपालन या व्यवसाय संदर्भात तुम्हाला अद्याप अजून माहिती जर लागत असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट जर लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट असं कमेंट करा, त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटून जाईल। परंतु मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं, त्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट केलं तरच संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवा। माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना नक्कीच शेअर करा ज्यांना शेतीसोबत जोड व्यवसाय करायचा आहे।